विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी स्वामी एम एस सहाय्यक शिक्षक शिरोली स्कूल शिरोली पुलाची स्वामी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 10वी विषय इतिहास अंतर्गत आज आपण ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, इतिहास लेखन पद्धतीमध्ये झालेले बदल, इतिहास हे शास्त्र आहे हे स्पष्ट करण्यामध्ये पाश्चात्य व भारतीय विचारवंतांचे योगदान, भारतीय इतिहासातील विविध कालखंडांचा चिकित्सा व तुलनात्मक अभ्यास, इतिहास हा शास्त्रशुद्ध अभ्यास विषय आहे हे आपल्या लक्षात आले. इयत्ता 10वीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकातून आपण पाश्चात्य व भारतीय इतिहास लेखनाची परंपरा, उपयोजित इतिहास, भारतीय कलांचा इतिहास, प्रसार माध्यमांचा इतिहास, मनोरंजनाची माध्यमे त्यांचा इतिहास, खेळ आणि इतिहास, पर्यटन आणि इतिहास यांचा इतिहास आपण अभ्यासला. या सर्व क्षेत्रांचा कालखंडाचा इतिहास ज्या साधनांच्या आधारानं अभ्यासला जातो. यामध्ये इतिहासाची विविध प्रकारची साधने आणि या साधनांच्या आधारे लिहिलेले ग्रंथ यांचा समावेश होतो. या विविध प्रकारच्या साधनांची माहिती ग्रंथरूपाने उपलब्ध करून देण्याचं सर्व श्रेय इतिहासकारांना द्यावं लागेल. इतिहासकारांनी केलेल्या अधिक परिश्रमाचं ते फलित म्हणावं लागेल. या विविध साधनांचं जतन करण्याचं कार्य संग्रहालये, ग्रंथालये, अभिलेखागारे करत आहेत. विविध कोशांच्या माध्यमातून इतिहासाविषयीचे ज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. अशी इतिहासाविषयी मोलाची माहिती देणारी ही साधनं जतन आणि संवर्धन करण्याचं काम निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरावस्तू प्रदर्शित करण्याचं काम संग्रहालये, त्याच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात. अभिलेखागारे आणि ग्रंथालयाच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून अभिलेखागारे आणि ग्रंथालय यांच्यातर्फे नियतकालिके आणि इतर प्रकाशने देखील प्रसिद्ध केली जातात. जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात. संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. ग्रंथालये ग्रंथांचं जतन आणि व्यवस्थापन करतात. या प्रकरणाचा आपण 2 भागात अभ्यास करणार आहोत. आज पहिल्या भागात आपण इतिहासाच्या विविध प्रकारच्या साधनांचं जतन कसं केलं जावं आणि त्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, त्याचबरोबर काही परदेशातील नावाजलेल्या संग्रहालयाची माहिती आणि भारतातील संग्रहालय यांची माहिती घेऊया. ज्या साधनांच्या आधाराने इतिहासाचं लेखन करावायचं आहे ती इतिहासाची साधनं मिळवणं, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणं, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई करणं, त्या प्रदर्शित करणं या गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात. त्या कामासाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतर या गोष्टी करता येतात. तेव्हा आपण प्रथम इतिहासाची साधने आणि त्यांचं जतन, त्यासाठी कोणत्या कृती केल्या पाहिजेत व कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे हे अभ्यासू. आपल्याला माहिती आहे इतिहासाच्या साधनांचे एकूण 3 प्रकार पडतात. त्यामध्ये मौखिक साधनं, लिखित साधनं आणि भौतिक साधनं. आपण मौखिक साधनांच्या विषयीच्या कृती आणि त्याच्याविषयीची प्रशिक्षणं कोणती घ्यावीत या अनुषंगाने अभ्यास करू. मौखिक साधनं करावयाच्या कृती: 1. लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचं संकलन करणं. 2. संकलित साहित्याचं वर्गीकरण आणि विश्लेषण करणं, अन्वयार्थ लावणं. 3. संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणं. मौखिक साधनांसाठी उपयुक्त प्रशिक्षण: 1. समाजशास्त्र, 2. सामाजिक मानवशास्त्र, 3. मिथ्यके आणि भाषाशास्त्र, 4. ग्रंथालय आणि व्यवस्थापन, 5. इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, 6. संशोधनपर लेख याविषयी अभ्यास व प्रशिक्षण आवश्यक आहे. आता आपण लिखित साधनांच्या विषयीची करावयाच्या कृती आणि घ्यावयाचे प्रशिक्षण याबाबत माहिती घेऊ. 1. ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचं संकलन आणि संपादन करणं. 2. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणं. 3. दस्तऐवजांचं ऐतिहासिक मूल्य निश्चित करणं. 4. निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणं. 5. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणं. उपयुक्त प्रशिक्षण: 1. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारखे लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान.
2. इतिहासकारांनी समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासनव्यवस्था इत्यादींचं प्राथमिक ज्ञान. 3. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि त्यांच्या विकासाच्या क्रम यांचं ज्ञान. 4. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग याचं ज्ञान. 5. कोरीव लेखनासाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयीचं माहिती. 6. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती. 7. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. आणि 8. संशोधनपर लेखन. आता आपण भौतिक साधनांच्या विषयीची करावयाच्या कृती आणि प्रशिक्षण याविषयीची माहिती घेऊ. कृती 1. पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणं, सूची तयार करणं. 2. पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणं. 3. निवडक पुरावस्तू आणि त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणं. 4. पुरावस्तू संबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणं. 5. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष यांचं वर्गीकरण करणं आणि सूची तयार करणं. 6. निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणं. भौतिक साधनांच्या विषयीची उपयुक्त प्रशिक्षण. 1. पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय. 2. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचं ज्ञान. 3. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणं आणि रसायनांची माहिती. 4. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचं ज्ञान. 5. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचं कौशल्य. 6. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. आणि 7. संशोधनपर लेखन. आता आपण काही नावाजलेल्या संग्रहालयाच्या विषयीची माहिती घेऊया. वस्तू संग्रहालय म्हणजे मानवी जीवनाच्या भूतकाळातील व्यवहारासंबंधीच्या वस्तूंचं शास्त्रीय संग्रहण, वर्गीकरण व संरक्षण करणारी संस्था. संग्रहालयामध्ये विविध वस्तूंचा, अवशेषांचा, चित्रांचा, काही दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह केलेला असतो. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यांतील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयास आली. 1. लूव्र संग्रहालय. फ्रान्समधील पॅरिस शहरात या संग्रहालयाची स्थापना इसवी सन 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचा संग्रह लूव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केला गेला. लिओनार्डो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकारानं रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश या संग्रहालयामध्ये आहे. मोनालिसाच्या चित्राला सूक्ष्म भावदर्शनाची मानसशास्त्रीय बैठक आहे. व्यक्तिचित्रण कलेतील ही सर्वोच्च सिद्धी मानली जाते. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंद स्मित, डोळ्यातील विलक्षण पूर्ण जिवंत भाव आणि त्यातून डोकावणारे सूक्ष्म कारुण्य, हाताचे व त्यावरील वस्त्रांच्या चुन्यांचे अत्यंत कौशल्यपूर्ण सुबक रेखाटन, चित्राला दिलेली निसर्गाची काल्पनिक गिरीप्रदेशाची गूढरम्य पार्श्वभूमी, धुसूर बाह्यरेषा व सौम्य रंग या तंत्राचा कटाक्षाने केलेला वापर या चित्राची वैशिष्ट्ये आहेत. इटालियन प्रबोधन काळातील श्रेष्ठ कलावंत, वैज्ञानिक, तत्वचिंतक, चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, संगीतकार, संशोधक अशा अनेकविध गुणांनी त्याचं कलाजीवन संपन्न झालं आहे. फ्लॉरेन्समध्ये लिओनार्डोनं 10 ते 12 वर्ष शास्त्र आणि कला यांचं शिक्षण घेतलं. 1472मध्ये तो फ्लॉरेन्सच्या चित्रकार संघाचा प्रमुख चित्रकार बनला. त्यानं अर्नो लँडस्केप हे पहिलं रेखाचित्र काढलं. 1478मध्ये त्याने फ्लॉरेन्स येथे स्वतःचं कलागृह स्थापन केलं. 1482मध्ये तो मिलानच्या राजदरबारात रुजू झाला. तेथे त्यानं राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींची हुबेहूब चित्र काढली. मिलानमध्ये एका मठाच्या भिंतीवरती द लास्ट सपर 1497मध्ये भित्तिचित्र काढलं. यात येशूने आपल्या निकटवर्तीय 12 शिष्यांबरोबर घेतलेले अंतिम भोजनाचे दृश्य रंगवलं आहे. व्यक्तिचित्रणाला मानसशास्त्रीय बैठक प्राप्त करून देणारं हे
कलेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चित्रपट. इसवी सन 1501 ते इसवी सन 1504 या काळामध्ये त्याने अनेक स्त्री पुरुषांची चित्रे काढली. लिओनार्डो द विन्सी हा फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेला राजा पहिला फ्रान्सिस याच्यात पदरी होता. लूर संग्रहालयामध्ये लेपोनियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळं या संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. आता आपण ब्रिटिश संग्रहालयाविषयीची माहिती घेऊ. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडमधील लंडन शहरामध्ये या संग्रहालयाची स्थापना इसवी सन 1800 शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने यांचा समावेश होता. इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यामुळं ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढली. संग्रहालयामध्ये आज अखेर सुमारे 80 लाख वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अमेरिकेतील नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संग्रहालयाची माहिती घेऊ. अमेरिकेतील स्मिथसोनियन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेलं नैसर्गिक इतिहासाचं हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झालं. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष, जीवाश्म, खनिजे, दगड, मानव प्रजातीचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचं 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केले आहेत. आता आपण भारतातील संग्रहालयाविषयीची माहिती घेऊ. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. हे संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेमार्फत इसवी सन 1814 मध्ये स्थापन झालं. एशियाटिक सोसायटी ही पौरात्य संस्कृती, इतिहास, शास्त्रे, कला, साहित्य याविषयीच्या साधनांचा संग्रह करणारी व त्यांच्या अभ्यासाला वाहिलेली एक ज्ञानोपासक संस्था आहे. 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली. दुसरं संग्रहालय इसवी सन 1851 मध्ये चेन्नई येथे गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरं संग्रहालय आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची, ज्याला आपण नॅशनल म्युझियम म्हणतो, याची स्थापना झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागामार्फत ते चालवलं जातं. संग्रहालयामध्ये लहानशा स्वरूपाचं एक चित्रपटगृह आहे. त्यामध्ये भारतातील ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळांची माहिती लघुपटाद्वारे दाखवली जाते. हडप्पा संस्कृतीचे अवशेष या संग्रहालयामध्ये आहेत. सिंधू संस्कृतीवरती प्रकाश टाकणाऱ्या अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत. या संग्रहालयात 350 शिल्पकृती व 8,000 रंगचित्र आहेत. देवतांचे अवशेष दाखवणाऱ्या 615 ब्रॉन्झ मूर्ती आहेत. 100 प्रकारच्या वस्त्रांद्वारे वेशभूषेचे प्रदर्शन येथे केले आहे. प्राचीन, मध्ययुगीन हस्तलिखिते येथे आहेत. भारताच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत हे संग्रहालय कार्यरत आहे. याशिवाय भारतातील विविध राज्यांच्यामध्ये अनेक संग्रहालय आहेत. जी संग्रहालयं मोठी असतात अशा संग्रहालयाचे अभिलेखागार आणि ग्रंथालयही असतात. काही संग्रहालयं विद्यापीठाची संलग्न असतात. या संग्रहालयामार्फत संग्रहालयशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम शिकवले जातात. संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे कोणती ते अभ्यासू. 1. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली. 2. महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा. कोलकाता विद्यापीठ कोलकाता. बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी. अलीगड मुस्लिम विद्यापीठ अलीगड. जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. आपल्याला यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. चुकीची जोडी ओळखा. यासाठी आपण आता महाराजा सयाजीराव विद्यापीठची माहिती घेऊ. भारताच्या गुजरात राज्यातील वडोदरा शहरात असलेलं हे विद्यापीठ आहे. याची स्थापना 1881 मध्ये बरोडा कॉलेज ऑफ सायन्स या नावानं झाली. इसवी सन 1949 मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि त्याचं नामकरण सयाजीराव गायकवाड यांच्या आदरार्थ करण्यात आलं. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात अस्पृश्य आदिवासींना मोफत शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून दिले. स्त्री शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं.
सक्तीचं प्राथमिक शिक्षण केलं. शाळेतून शारीरिक शिक्षण, शेतीपूर्वक शिक्षणाला चालना दिली. त्यांचं शिक्षण आणि सामाजिक शास्त्रातील कार्याची दखल घेऊनच विद्यापीठास महाराजा सयाजीराव विद्यापीठ नाव दिलं. कोलकाता विद्यापीठ 24 जानेवारी 1857 रोजी कोलकाता विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी 16 वसतिगृह आहेत. इथे सुमारे 10 लाखापेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह असणारं ग्रंथालय आहे. रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन, CV रामन या नोबेल पुरस्कारप्राप्त महान व्यक्तींनी याच विद्यापीठात शिक्षण घेतलं होतं. एक ऐतिहासिक विद्यापीठ म्हणून ते ओळखलं जातं. बनारस हिंदू विद्यापीठ आणि बेजंट यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू स्कूल व कॉलेजची स्थापना केली. पुढे हेच विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ झालं. अलीगड मुस्लिम विद्यापीठ उत्तर प्रदेशातील अलीगड येथे 1920 मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली. सर सय्यद अहमद खान यांनी अलीगडमध्ये 1877 साली मोहमेडन अँग्लो ओरिएंटल या महाविद्यालयाची स्थापना केली. त्याच्याच पुढे निवासी विद्यापीठात रूपांतर करण्यात आलं. 1921 मध्ये या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाला. देश विदेशातून अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. जिवाजी विद्यापीठ जिवाजी विश्वविद्यालय मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे आहे. त्याचे नाव महाराजा जिवाजी सिंधिया यांच्या नावावरून दिलं. या विद्यापीठाची स्थापना 23 मे 1964 रोजी झाली. आता आपण छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाविषयीची माहिती घेऊ. हे संग्रहालय मुंबई येथे आहे. 1904 मध्ये खाजगी प्रतिष्ठित व्यक्ती व संस्था यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ ही संस्था स्थापन केली. 11 नोव्हेंबर 1905 रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते या प्रिन्स ऑफ वेल्स वस्तू संग्रहालयाची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं निश्चित करण्यात आलं. 1914 मध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं. जनतेसाठी ते 10 जानेवारी 1922 रोजी खुलं झालं. पुढे इसवी सन 1998 मध्ये या वस्तू संग्रहालयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलं. संग्रहालयाची वास्तू ही इंडो गॉथिक शैलीत बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला आहे. या संग्रहालयामध्ये कला विभाग, पुराणवस्तू विभाग, निसर्ग आणि निसर्ग इतिहास विभाग, की गॅलरी, नाणे विभाग असे विविध विभाग आहेत. विद्यार्थी मित्र, पुढील भागात ग्रंथालय, अभिलेखागार आणि कोश वाङ्मय यांची माहिती घेऊ. धन्यवाद. पाठ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.